नमस्कार मित्रांनो. आज एक महत्त्वाचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तो म्हणजे सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय? तर या विषयाचा आवाका कुठपर्यंत आहे आणि यात कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, याला आपण व्याप्ती असं म्हणतो. सोप्या भाषेत जर का सांगायचं, तर सार्वजनिक आयव्ययाच्या संदर्भात आपण म्हणू शकतो, की सरकारचा जो खिसा आहे आणि त्या खिशातून होणारा जो खर्च आहे, त्याचा संपूर्ण ताळेबंद हा कसा असतो? त्याचा हिशेब कसा असतो? हेच आपल्याला व्याप्तीवरून समजून घेता येतं. बघा मित्रांनो, सार्वजनिक आयव्यय हे ही फार महत्त्वाची संकल्पना आहे. आर्थिक व्यवहाराचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. शासनाचं जे आर्थिक व्यवहार आहे, त्याचा आर्थिक व्यवहाराचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्यामुळे सरकारचा खर्च, सरकारचं उत्पन्न याचा प्रभाव जनतेवर प्रत्यक्ष होत असल्यामुळे त्याची व्याप्ती समजून घेणं हे गरजेचं आहे. त्याचे प्रामुख्याने आपण ह्या प्रश्नामध्ये 3 पार्ट केलेले आहेत. पहिले प्रस्तावनेमध्ये थोडक्यात भाग बघूया. सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती एकूण आढावा आपण घेऊया. बघा मित्रांनो, की आधुनिक कालखंडामध्ये मागच्या स्लाइडमध्ये मी सांगितलं होतं, की सरकारला 2 महत्त्वाची कामं करावीच लागतात. एक सरकारची काही बंधनकारक कामं असतात, जी की सरकारला करावीच लागतात. उदाहरणार्थ संरक्षणाचं काम आहे, त्याच्यानंतर अंतर्गत कायदा सुव्यवस्थेचं काम आहे. ही कामं सरकारला करावीच लागतात. परंतु काही ऐच्छिक, कल्याणकारी कामं सरकारला करावी लागतात, ज्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, सेवा, सुविधा उपलब्ध करून देणे, हे एक महत्त्वाचं काम सरकारला करावं लागतं. ते कल्याणकारी काम आहे. पण ते आताही थोडंसं सरकार त्याच्या बाबतीत सक्ती करताना दिसून येतं. ते करतंच सरकार. म्हणजे आणि त्यासाठी सरकारला प्रचंड पैसा लागतो, है ना? आणि त्यामुळे पैसा ही कामं करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या मार्गाने पैसा जमा करतं. ते जमा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सरकार वेगवेगळ्या मार्गाने खर्चही करतं. त्या खर्च करण्याच्याही पद्धती आहेत. म्हणजे सरकारचा उत्पन्न आणि खर्च हाच सार्वजनिक आयव्ययाचा व्याप्तीचा भाग आहे. तो आपल्याला ह्या ठिकाणी समजून घ्यायचा हे आवश्यक आहे. कारण त्याशिवाय आर्थिक कल्याण आणि त्याशिवाय आर्थिक विकास आणि त्याच्याशिवाय अर्थव्यवस्थेचं आर्थिक स्थैर्य प्रस्थापित होणार नाही. ठीक आहे, तर मित्रांनो पुढचा भाग आपण घेऊया. तो म्हणजे व्याप्तीमध्ये नेमकं काय येतं? बघा पहिलं आहे सार्वजनिक आयव्ययामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते सरकारचं उत्पन्न. त्याला आपण सार्वजनिक उत्पन्न असं म्हणतो. कोणत्याही सरकारच्या कार्यासाठी है ना, सार्वजनिक उत्पन्न हाच मूळ आधारस्तंभ असतो. रस्ते बांधण्यापासून ते सामाजिक सेवा पुरविण्यापर्यंत सरकारच्या सर्व उपक्रमांना लागणारा निधी याच मार्गाने उभा केला जातो. त्यामुळे सरकारसाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे आणि त्यांचे प्रभावी व्यवस्थापन करणे हे एक महत्त्वाचं काम सार्वजनिक आयव्ययाच्या अंतर्गत होत असतं. मग सरकारच्या प्राथमिक उत्पन्नाचे स्रोत आपण थोडक्यात सांगू काय? कोणते आहेत? पहिले तर कर आहेत. कर 2 प्रकारचे कर आहेत. एक वस्तू आणि सेवा कर ज्याला आपण जी म्हणतो आणि दुसरा आयकर आहे, ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो, आहे ना? हा प्रत्यक्ष कर आहे. अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर असं 2 वर्गीकरण पुढे आपण पाहणारच आहोत. म्हणजे सरकार ह्या 2 पद्धतीने कर सामान्य नागरिकाकडून गोळा करत असतं आणि ते थेट सरकारच्या तिजोरीमध्ये जात असतं. म्हणून पहिला मार्ग आहे, तर कर हे एक उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे. बरं, कर गोळा करणे म्हणजे जनतेवर बोजा टाकणे, है ना? कराचा बोजा हा जनतेवर पडत असतो. म्हणजे समाजातील कोणत्या घटकावर पडत आहे याचा अभ्यास करावा लागेल की नाही? है ना? याचं विश्लेषण करावं लागेल. कराचा बोजा कोणावर पडतो, कोणावर जास्त पडतो, कोणावर कमी पडतो याचा अभ्यास करावाच लागेल. म्हणून कर प्रणाली श्रीमंतावर अधिक भार टाकते, की गरिबांवर त्याचा भार पडतो. याचं विश्लेषण सार्वजनिक आयव्ययाचा अभ्यासाचा भाग आहे. कारण जर का श्रीमंतांवर भार कमी पडत असेल आणि गरिबांवर भार पडत असेल, तर आर्थिक विषमतेत वाढ होईल आणि ही गोष्ट देशासाठी चांगली नाही. आणि त्यामुळे कर धोरण अतिशय व्यवस्थित आखावं लागतं. सार्वजनिक आयव्ययामध्ये त्याचा अभ्यास होतो
कारण करामुळे रोजगार निर्मिती होते. त्याच्यावर परिणाम होतो. नागरिकांच्या बचती आणि गुंतवणुकीवरही त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. बघा, जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा भार जर का वाढवला, तर गरिबांवर अधिक भार आहे. है ना? आणि भांडवली नफ्यावर कराचा जर का कर वाढवला, तर त्याचा श्रीमंतांवर परिणाम होतो, गुंतवणूकदारावर परिणाम होतो. प्रत्येक गोष्टीला इथं बॅलन्स करावं लागतं. म्हणून कराचं विश्लेषण हे आयव्ययाच्या अंतर्गत येत असतं. जास्त पुढे जेव्हा आपण उत्पन्नाचा अजून अभ्यास करू पुढच्या ह्याच्यामध्ये, आपण ह्या गोष्टीचा चर्चा याच्यामध्ये करूया. परंतु व्याप्तीमध्ये सरकारच्या उत्पन्नाच्या मार्गाचा अभ्यास होतो, ज्याच्यामध्ये कर हा एक महत्त्वाचं पूर्ण एक साधन आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. दुसरं व्याप्तीमधला भाग आहे, ते म्हणजे सार्वजनिक खर्च, आहे ना? हे बघा, पैसा कुठून जमा केला जातो, हे तर आपण करामध्ये बघितलं, की सामान्य नागरिकाकडून जमा करून केला जातो. मग पैसा कुठे वापरला जातो? याला जे आपण म्हणतो पैसा कुठं वापरला जातो, त्याला आपण सार्वजनिक खर्चचा अभ्यास म्हणतो. मग कोणतेही सरकार आपला पैसा कुठे आणि कसा खर्च करते, यातच त्या राष्ट्राची खरी प्राथमिकता, खरं महत्त्व दडलेलं आहे. सार्वजनिक खर्च हा केवळ एक आर्थिक व्यवहार नाहीये. सार्वजनिक खर्च हा केवळ आर्थिक व्यवहार नाहीये. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक कल्याण आणि आर्थिक विकासाबाबत सरकारचं वचन, सरकारची वचनबद्धता दडलेली आहे आणि त्यामुळे खर्चाचं वितरणातून देशाच्या भविष्याची दिशा ठरत असते मित्रांनो. आणि त्यामुळे सरकार महत्त्वाच्या क्षेत्रावर खर्च करतं. जसं की शिक्षण आहे. मुला-मुलींसाठी शाळा चालवणे आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, याच्यासाठी खर्च करावा लागतो. संरक्षणाचा खर्च आहे. अत्याधुनिक सैन्याला करायचंय, त्याच्यासाठीही सरकारला पैसा उपलब्ध करून द्यावा लागतो आणि त्यासाठीही सरकारला खर्च करावा लागतो. तसेच आरोग्य, समाजातील गरीब आणि गरजू घटकांसाठी स्वस्त दराने आरोग्य सुविधा निर्माण करणे, उपलब्ध करणे, हे सरकारचं काम आहे. त्यासाठी सरकारला पैसा उभा करावा लागतो आणि त्यामुळं सार्वजनिक खर्च ही आयव्ययाची महत्त्वाची बाजू आहे. बघा मित्रांनो, सार्वजनिक खर्चासमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे तो उत्पादक आहे का? आणि नियंत्रणात आहे का? याची खात्री सरकारला करावी लागते. बघा 2 गोष्टी. सार्वजनिक खर्च उत्पादक आहे का? आणि तो नियंत्रणात आहे का? जर खर्च याचा अर्थ असा आहे, की जर खर्च अयोग्य ठिकाणी किंवा चुकीच्या पद्धतीने होत असेल, तर त्याचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत असतो. म्हणून सरकारला खर्चाचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करणे आवश्यक आहे. करावं लागतं. परंतु बघा, मग जेव्हा शासनाचा खर्च अजून पुढे, जेव्हा शासनाचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षाही जास्त होतो, तेव्हा एक नवीन आर्थिक समस्या निर्माण होते आणि त्याच्यातूनच नवीन प्रश्न निर्माण होतो, जे की सार्वजनिक आयव्ययाची पुढची बाजू आपल्याला समजून घ्यावी लागते. ती म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च झाल्यानंतर मग पैसा आणायचा कुठून? तर तिसरं जे व्याप्तीचा प्रकार आहे सार्वजनिक आयव्ययाचा, त्याला आपण सार्वजनिक कर्ज असं म्हणतो. जेव्हा खर्च उत्पन्ना पेक्षा जास्त होतो, तेव्हा कर्जाचा मार्ग सरकारला निवडावा लागतो. है ना? ही जी तूट आहे उत्पन्न आणि खर्चातील, सामान्याच्या घरी निर्माण होते, सरकारकडेही निर्माण होते. जेव्हा एखाद्या सामान्य व्यक्तीचा खर्च खूप वाढलेला आहे उत्पन्नापेक्षा, तर त्याला उधार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. सरकारलाही ती गोष्ट लागू आहे. ह्या उधार रकमेलाच सरकार सार्वजनिक कर्ज, आयव्ययामध्ये सार्वजनिक कर्ज असं म्हटलं जातं. मग सार्वजनिक कर्ज म्हणजे जे सरकारद्वारे उभं केलं जातं, घेतलं जातं. बघा, असं कर्ज जे आहे मित्रांनो, 2 प्रकार, 2 माध्यमातून, 2 प्रकारे किंवा 2 मार्गाने हे उभं केलं जातं. पहिलं तर अंतर्गत कर्ज आहे. जेव्हा सरकार देशाच्या हद्दीतूनच कर्ज घेते, म्हणजे देशातल्या नागरिकाकडूनच कर्ज घेते, त्याला आपण अंतर्गत कर्ज असे म्हणतो. है ना? हे कर्ज देशातील बँकांकडून, वित्तीय संस्थांकडून किंवा सामान्य नागरिकाकडूनही सरकार गोळा करतं. सामान्य नागरिकाला सरकार विविध बॉन्ड देतं
है ना? आणि त्या बॉन्ड देऊन त्यांच्याकडून पैसा वसूल करतं. है ना? वेगवेगळे बॉरोइंग प्रोग्राम सरकार बजेट नंतर राबवतो. ते अंतर्गत कर्ज उभारणीचे भाग आहे. दुसरा मार्ग आहे, पहिला तर अंतर्गत कर्ज देशातून उभं केलं जातं. दुसरा मार्ग आहे बाह्य कर्ज. जेव्हा सरकार आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेतं, है ना? आणि त्याला आपण बाह्य कर्ज म्हणतो कारण देशाच्या बाहेरून घेतलेलं आहे. ज्यामध्ये जागतिक बँक आहे ना, वर्ल्ड बँक आहे किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याला आपण IMF म्हणतो आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो. यासारख्या संस्थांकडूनही सरकार कर्ज घेतं. बघा, आता याच्यामध्येही फरक बघा. अंतर्गत कर्ज देशाच्या अर्थव्यवस्थेतूनच पैसा फिरवते, है ना? देशातूनच घेतला जातो आणि देशातच वापस करावा लागतो. तर बाह्य कर्ज मात्र परकीय चलनाची गरज निर्माण करते. बाह्य चिक चल बाह्य कर्ज हे डॉलरमध्ये घेतलं जातं आणि त्यामुळं परकीय चलन जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपण बाह्य देशातून बाह्य मार्गाने कर्ज उभं करतो. म्हणून कर्ज घेणे आणि उत्पादक कामासाठी वापरणे ही फायद्याची गोष्ट आहे. कर्ज घेणे हे काही चुकीचं नाहीये. परंतु कर्ज घेऊन त्याची परतफेड करायची असेल, तर कर्जाचा उपयोग उत्पादक कामासाठी झाला पाहिजे. आणि कर्ज परतफेड जर का होत नसेल, तर मग मात्र प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून सार्वजनिक आयव्ययामध्ये कर्ज कसे घ्यावेत, कर्जाचा वापर कसा करावा, कर्जाचं प्रभावी व्यवस्थापन कसं असावं, याचाही अभ्यास केला जातो. तोही महत्त्वाचा भाग आपल्याला इथं सार्वजनिक आयव्ययामध्ये आपण शिकत असतो. मग हे जे आहे, मी तुम्हाला सांगितलं कर लावायचा, खर्च करायचा, कर्ज घ्यायचं, याच्यासाठी एक प्रशासन लागेलच. त्याला आपण वित्तीय प्रशासन म्हणतो, आहे ना? ही वित्तीय प्रशासन फार आवश्यक आहे मित्रांनो. कारण हिशोबामध्ये जर का शिस्त नसेल, तर कोणताही देश हा पुढे जाणार नाही, है ना? वित्तीय प्रशासन हे सरकारच्या अकाउंटिंग विभागाप्रमाणे काम करतं. सरकारचा अकाउंटिंग विभाग आहे. शासनाच्या तिजोरीत येणारा आणि बाहेर जाणारा प्रत्येक पैसा व्यवस्थित, पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत हाताळला जावा, याची खात्री करणे वित्तीय प्रशासनाचं काम आहे मित्रांनो. है ना? त्यामुळे सरकारच्या कामामध्ये संपूर्ण आर्थिक कामकाजामध्ये सरकारच्या वित्तीय शिस्त आणि उत्तरदायित्व येत असतं आणि त्यामुळे वित्तीय प्रशासन समजून घ्यावं लागेल. बरं, वित्तीय प्रशासन समजून घेत असताना आपल्याला पहिले अंदाजपत्रक सांगावं लागतं. तोही सार्वजनिक आयव्ययाचा भाग आहे. म्हणजे सरकारचं आगामी आर्थिक वर्षासाठी अपेक्षित उत्पन्न आणि खर्चाचं विवरणपत्र, आपण त्याला अंदाजपत्रक म्हणतो. पुढे आपण ते अभ्यासणार आहोत. म्हणजे तेही महत्त्वाचं आहे. अंदाजपत्रक एक भाग आहे वित्तीय प्रशासनात. दुसरा भाग आहे, की अंदाजपत्रक प्रत्येक गोष्ट सरकारला त्याच्या उत्पन्न आणि खर्चाची संसदेत मंजुरी घ्यावी लागते. म्हणजे अंदाजपत्रक हे संसदेपुढे सादर करावं लागतं, ते मंजूर करून घ्यावं लागतं. त्याच्यावर वित्त विधेयकही मंजूर करून घ्यावं लागतं. त्याची अंमलबजावणीची प्रत्येक गोष्ट संसदेमध्ये लोकशाही प्रक्रियेचा तो भाग आहे. संसदेमध्ये त्यावर चर्चा करावी लागते. म्हणून ही एक वित्तीय प्रशासनाची आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगता येते. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे ऑडिट, लेखापरीक्षण. सार्वजनिक आयव्ययामध्ये लेखापरीक्षणाला महत्त्वाचं स्थान आहे. वित्तीय प्रशासनामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर विविध सरकारी खात्यांनी मंजूर झालेला पैसा ठरलेल्या कामासाठी आणि योग्य पद्धतीने खर्च केला आहे की नाही, याची तपासणी केली जाते, करावी लागते. या प्रक्रियेलाच आपण ऑडिट असं म्हणतो. तोही ह्या वित्तीय प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा, की वित्तीय प्रशासन सार्वजनिक आयव्ययाचा महत्त्वाचा भाग आहे. ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये येतात, ज्याच्यामध्ये अंदाजपत्रक, लोकशाही पद्धती, संसद आहे ना आणि नंतर खर्चाची तपासणी, ऑडिट करणे हाही भाग त्याच्यामध्ये येतो आणि त्यामुळे तोही भाग आपल्याला इथं अभ्यासावा लागतो. चौथा चौथा जो भाग आहे सार्वजनिक आयव्ययाचा, त्याला आपण वित्तीय धोरण असं म्हणतो. बघा मित्रांनो, वित्तीय धोरण हे अर्थव्यवस्थेचं स्टीअरिंग व्हील आहे. गाडीला जर का सरळ रोडवर ठेवायचं असेल, तर स्टीअरिंग व्हीलवर कंट्रोल पाहिजे ड्रायव्हरचं. नाहीतर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. गाडी रोडच्या साइडला जाईल. म्हणून
सरकार हे जे काम करतं, गाडी रस्त्यावर ठेवण्यासाठी, ऑन ट्रॅक ठेवण्यासाठी, सरकार त्यासाठी वित्तीय धोरणांची अंमलबजावणी करत असतं आणि अर्थव्यवस्थेला योग्य दिशेने नेत असतं. सरकार आपल्या कर आणि खर्चाच्या धोरणांमध्ये बदल करून आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतं प्रत्येक वेळेस आणि त्यामुळे ते अत्यंत गतिशील असं साधन सरकारजवळ हे आहे. बघा, वित्तीय धोरणामध्ये सरकार अनेक उद्दिष्ट ठरवलेले आहेत आणि त्यासाठी सरकार काम करतं. ज्याच्यामध्ये महागाई नियंत्रित करणे हे सरकारचं सगळ्यात महत्त्वाचं एक उद्दिष्ट आहे. आणि महागाई नियंत्रणात आणणे. दुसरी गोष्ट आहे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती असेल, है ना? तेजी आणि मंदी म्हणतो. महागाई म्हणजे अत्याधिक तेजी आणि मंदी म्हणजे अत्याधिक भावघट. तशी ही परिस्थिती असेल तरी सरकारला वित्तीय धोरणात त्याच्यासाठी मार्ग काढावा लागतो. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी असते, है ना? पायाभूत बेकारी असल्यामुळे रोजगार वाढवणं आवश्यक ठरतं. तेव्हा सरकार मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक खर्चाचा वापर करतं आणि नवीन रोजगार निर्माण करतं. म्हणजे वित्तीय धोरणामध्ये त्या गोष्टी येतात. वित्तीय धोरण राबवत असताना मित्रांनो, सरकार जे आहे ना, थोडक्यात कर वाढवणे किंवा कमी करणे, खर्च वाढवणे, कमी करणे या 2 प्रमुख साधनांच्या साहाय्याने महागाई, मंदी, बेरोजगारी यासारख्या आव्हानावर मात करते आणि अर्थव्यवस्थेत स्थैर्य आणत असते. हे वित्तीय धोरणाचं अंतिम ध्येय आहे. वित्तीय धोरणामध्ये अर्थव्यवस्थेत स्थैर्य प्रस्थापित करणे, स्थैर्यासह विकास हे महत्त्वाचं उद्दिष्ट वित्तीय धोरणाचं आहे आणि त्यासाठीच सरकार हे उत्पन्न, खर्च ह्या साधनांचा वापर याच्यासाठीच करत असतं. म्हणून सार्वजनिक आयव्ययामध्ये आपल्याला याचाही अभ्यास करावा लागतो. तोही त्याचा एक महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येतो. बघा दुसरं 6वा भाग आहे संघीय वित्त पुरवठा. भारत हा राज्याचा संघ आहे. है ना? राज्याचं एकत्रीकरण करून आपण भारत देश निर्माण झालेला आहे. राज्याचा संघ आहे. जिथे एक केंद्र सरकार आणि अनेक राज्य सरकारी एकत्रितपणे काम करतात. है ना? भारताच्या ह्या संघराज्यीय रचनेतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे करांद्वारे गोळा झालेल्या महसुलाचं जे आहे ते वाटप न्यायसंगत पद्धतीने राज्यांमध्ये करणं आवश्यक असतं. हे करावं लागतं आणि त्यामुळे केंद्र-राज्य आर्थिक संबंधाचा सखोल अभ्यास करावा लागतो. सरकार भारतामध्ये त्यासाठी वित्त आयोग नावाची एक घटनात्मक संस्था आहे, कायदेशीर संस्था आहे. है ना? घटनेचा आधार आहे, घटनाधिष्ठित संस्था आहे वित्त आयोगाची आणि तीच ठरवते, की कोणत्या राज्याला करामध्ये किती वाटा द्यायचा आणि केंद्राचा निधी राज्यांमध्ये वाटप करत असताना करण्याचे जे विविध निकष आहेत, ते सुद्धा त्या वित्त आयोगामध्ये ठरत असतात. म्हणून सार्वजनिक आयव्ययामध्ये उत्पन्न जमा करणे, कर रूपाने उत्पन्न, विविध मार्गाने उत्पन्न जमा करणे आणि त्याचं न्यायोचित वितरण राज्यांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करणं, हेही सार्वजनिक आयव्ययामध्ये महत्त्वाचं आहे. असं जर का केलं नाही, तर देशाची फेडरल सिस्टम आहे, ज्याला संघीय व्यवस्था आहे, ती व्यवस्थित राहणार नाही. केंद्र राज्यांमध्ये संघर्ष निर्माण होतील. सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकार हेही महत्त्व प्रमुख करत असतं. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो याच्यामध्ये जी आहे गोष्ट, की सार्वजनिक आयव्यय हे अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहेच आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने सरकार जे आपण पुढे सांगू शकतो निष्कर्षामध्ये, की सार्वजनिक उत्पन्न आहे, सार्वजनिक खर्च आहे, सार्वजनिक कर्ज आहे, वित्तीय प्रशासन आहे, वित्तीय धोरण आहे, संघीय वित्तपुरवठा आहे. हे सार्वजनिक आयव्ययाचे 6 घटक आहेत आणि हे 6 भागामध्ये सार्वजनिक आयव्यय हे विभागलेले आहे. आणि मित्रांनो, हे 6 भाग स्वतंत्र नाहीयेत. हे एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. ते एकाच आर्थिक प्रणालीचे, एकात्मिक आर्थिक प्रणालीचे ते अविभाज्य भाग आहेत. हे सर्व घटक मिळून देशाचे आर्थिक आरोग्य, सरकारची ध्येय धोरणे आणि राष्ट्राची भविष्यातील दिशा
निश्चित करत असतात. म्हणूनच ते महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच आपल्याला इथं विचार करावा लागतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट तुम्ही इथं लक्षात घ्या, की सार्वजनिक आयव्यय हे केवळ सरकारी जमा खर्चाचे हिशोबपत्रक नाही. ते एक अत्यंत गतिशील आणि शक्तिशील साधन आहे. या साधनांचा वापर करून सरकार अर्थव्यवस्थेमध्ये महागाई, बेकारी, गरिबी, औद्योगिक विकास यासारख्या गुंतागुंतीच्या घटकांमध्ये संतुलन साधत असते. थोडक्यात म्हणून सार्वजनिक आयव्ययाचा अभ्यास हा आपल्याला करावा लागतो आणि ते करत असताना ह्या 6 घटकांचा विचारही करावा लागतो. त्यालाच आपण व्याप्ती असं म्हणतो. ह्या संपूर्ण वर्षभराच्या अभ्यासामध्ये हे 6 घटकांचाच अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. तोच सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचा भाग आहे, असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.